नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बाहीचं कटिंग. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं वन टक्स ब्लाउज विथ योगपट्टी. तर त्याच ब्लाउजसाठी लागणारे बाहीचं कटिंग आज आपण इथे बघणार आहे. तर चला मग सुरू करूया. तर सर्वात आधी आपण इथे बाहीची उंची लावू. तर तयार बाही या ब्लाउजची तयार बाही 8.5 इंचाची आहे. 8.5 इंचाची आपली तयार बाही आहे. तर त्या बाहीमध्ये खाली 2 इंचाचा बेल्ट वेगळा लावायचा आहे. म्हणजे आपण इथे बाहीचं कटिंग 6.5चं करूया आणि जे 2 इंच आहे त्या 2 इंचाचा आपण बेल्ट लावूया. चला तर मग सुरू करूया. तर 6.5 अधिक 1 इंच 7.5. हे 7.5 इंचाचं आपण बाहीचं उंचीचं मार्किंग केलं. त्यानंतर इथून बगल कट 2.25 इंच. हा 2.25 इंच. त्यानंतर आपला आर्मोल राऊंड किती आहे 15.5. 15.5चा निम्मे 7.5. तर इथून 7.5 हा असा या रेषेपासून या रेषेवरती असा ठेवून घ्यायचा. आणि आपण जितकं शिलाई मार्जिन ब्लाउजमध्ये मिळवलं होतं तितकंच इथे घेऊन घ्यायचं. हे मी आधी इथे असं कट करून घेते. आणि इथे दंड. तर दंड आता आपला आहे 10 इंच, पण तो आपला 8.5 इंचावरती 10 इंच येणार आहे. तर आपण इथे 6 इंचाच्या हिशोबाने दंडगेराचं माप टाकू. तर इथे आपण 8.5 इंचाचा पण दंडगेर मोजलेला होता आणि 6 इंचाचा पण दंडगेर मोजलेला होता. 8.5 इंचाचा दंडगेर येत होता आपला 10 इंच आणि 6 इंचाचा दंडगेर आपला बाही उंची 6 इंचाप्रमाणे आपला दंडगेर इथे येत होता 11 इंच. तर 11चा मध्य 5.5 आणि पुढे आपलं 2 इंच मार्जिन याच्यामध्ये मिळवून घ्यायचं. आणि इथून नाही, इथून आपल्याला हा बाहीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बाही आपली इथे कट करून झालेली, ही बाही आपली इथे आखून झालेली आहे. आता ही आपल्याला कापडावर कट करायची आहे. हे बघा, ही आपली बाही इथे तयार झाली. याचा मी हा खोल आकार नंतर शेवटी कट करणार आहे. अशा प्रकारे झाली. आता याच्यासाठी आपण अस्तर घेऊया. हे इथे अस्तर घेतलं. तर आता या बाहीमध्ये इथे प्लीट्स आहेत आणि इथे पण प्लीट्स आहेत. तर आपल्याला इथे आपल्याला ही जितक्या प्लीट्स हवे आहेत त्या हिशोबाने इथे आपल्याला कापड सोडून ही बाही पुढे ठेवायची आहे. तर मग आपण याला इथे जोड लावून घेऊ. ही बाही आपली अशी मापाची बरोबर इथे बसणार आहे. पण आपल्याला इथे प्लीट्सचा कापड एक्स्ट्रा लागणार आहे, म्हणून आपण ही इथे प्लीट्स घेण्यासाठी आपल्याला कापड एक्स्ट्रा सोडायचं आहे. इथून आता तुम्हाला किती इंच प्लीटसाठी हवं आहे त्यानुसार आपण इथे कापड सोडायचं आहे. इथे मी आता हे 2.25 इंच कापड एक्स्ट्रा घेणार आहे. तुमच्याजवळ जर कापड जास्त असेल, तुम्हाला प्लीट जास्त आवडत असतील तर तुम्ही इथे हे अंतर जास्त सुद्धा घेऊ शकता. आणि इथे उरलेल्या भागामध्ये मी इथे जोड लावणार आहे. आणि इथून हा आकार असा सरळ न करता थोडासा वरतून घेणार आहे. अशा पद्धतीने. आणि इथे आपण उरलेल्या कापडाचा जोड लावून घेऊ. या कापडातून आपल्याला खाली
इथे खाली लागणारा बेल्ट तयार करायचा आहे आणि इथे आपण जोड लावू. अशा पद्धतीने इथे जोड लागेल. हे बघा, हे असे आपण जोड लावून ही बाही कट करून घेतली. आता हे मेन कापड घेतलं, या मेन कापडाची ही डबल घडी अशी घातली, म्हणजे हे होईल 4 पदर झाले. त्यानंतर हे असं ठेवायचं सेम पद्धतीने आणि इथे उरलेल्या भागामध्ये आपण जोड लावून घेऊ आणि ही बाही आहे तशी कट इथे करून घेऊ. हे बघा, ही बाही कट झाली. आता त्यानंतर इथे जो आपला भाग कमी पडला आहे याच्याप्रमाणे याला पण इथे जोड लावून घेऊ. आता याचा बेल्ट कसा करायचा आणि याच्या प्लीट्स घेऊन तो बेल्ट कसा लावायचा हे मी तुम्हाला आता मशीनवर दाखवते. चला तर मग. सर्वात आधी इथे आपण बाहीला पण जोड लावून घेतले. मेन कापडाला जे जोड लावायचे होते ते लावून घेतले. त्यानंतर उलट कापडावरती अस्तर ठेवून अस्तर आपल्याला बाहीला जोडून घ्यायचं आहे. आपला मेन कापड आणि अस्तर यांना शिलाई टाकून जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अस्तर आपण जोडून घेतलं. दोघंही बाह्यांचं अस्तर पलटी न करता डायरेक्ट इथे जोडून घ्यायचं. त्यानंतर एक्स्ट्राचं जे मार्जिन असेल ते कट करून टाकायचं. अशा प्रकारे हे एक्स्ट्राचं मार्जिन आपण कट करून घेतलं. त्यानंतर आपण जे 2.25 इंचाचं मार्किंग केलेलं होतं ते मार्किंग मी इथे परत एकदा करून घेतलं. त्यानंतर आपण जी पेपरची बाही कट केली होती त्या बाहीचा खोल भाग कट करून तो पुन्हा या कापडाच्या बाहीवर ठेवायचा आणि इथे तो आखून कट करून घ्यायचा. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून घ्यायची. त्यानंतर हा खोल आकार इथे कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने हा खोल आकार कट करून झाल्याच्या नंतर इथे हा खोल भाग आहे याची मार्किंग करून घेतली. मार्किंग झाल्याच्या नंतर जे आपण कापडमध्ये सोडलेलं होतं त्याला इथे टक्स देऊन घेतले आणि जो कापड आपण घेतलेला होता अंतर ते 2.25 इंचाचं त्याच्या इथे प्लीट्स टाकून घ्यायचे आहे. दंडाच्या बाजूने आणि वरती शोल्डरच्या बाजूने दोघंही बाजूने इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. जितक्या छोट्या छोट्या प्लेट्स बसतील तशा तुम्हाला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने छोट्या प्लेट्स इथे टाकून घेतल्या. हे बघा, अशा पद्धतीने इथे हा बाहीला पफ इथे तयार झालेला आहे. आता आपलं हे खालचं जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं. हे आपलं 15 इंच आलं तर मी इथे 15 इंच लांबीला आणि 2.5 इंच उंचीला असा हा कॅनव्हास कट करून घेतला आहे. हे डबल आहे म्हणजे 2 बाह्यांचा निघून जाईल. याचा मध्य केला आपण आणि इथे दंडघेराचं माप टाकलं. आपला खालच्या बाजूचा दंडघेर आहे 10 इंच, तर मध्यापासून 5 इकडे आणि 5 इकडे असं 10 इंचाचं आपलं दंडघेराचं माप टाकलं. त्यानंतर इथे गोल काहीतरी वस्तू घ्यायची आणि त्याने असे सर्कल बनवून घ्यायचे, हाफ सर्कल. आपल्या दंडघेराच्या मापामध्ये जितके बसतील तशा पद्धतीने इथे हे सर्कल बनवून घ्यायचे आणि उरलेल्या भागामध्ये सरळ रेष टाकून घ्यायची. ती बाजू आपली फिटिंगमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने हे सर्कल इथे बनवून घ्यायचे आणि इथे उरलेल्या बाजूमध्ये इथे सरळ रेष टाकून घ्यायची आणि इथे चेक करून घ्यायचं हे जे मधलं अंतर आहे हे सर्व याचं सारखं आहे का, नाहीतर मग एक छोटा एक मोठा असा होऊन जाईल. म्हणून हे सर्व बाजूने सारखं अंतर घेतलं. त्यानंतर हे हलू नये म्हणून इथे पिन लावून घेतली आणि मग कट करून टाकायचं. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं. हे असं कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 इंचाची ही पट्टी हवी होती तितकी घेतली आणि खालचं जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं कॅनव्हासचं ते कट करून टाकायचं. हे कट करून झालं आपलं. त्यानंतर आपला मेन जो कापड आहे त्या कापडावर तो कापड आपल्याला लागणार आहे. त्या कापडावरती खाली या पट्टीच्या खाली आपल्याला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी कापड लागणार आहे आणि वरच्या बाजूने 1/2 इंच आपल्याला स्टिचिंगसाठी लागणार आहे. अशा ह्या 2 पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे.
खालच्या बाजूने आपल्याला फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच लागेल आणि वरच्या बाजूने पाव इंच. या 2 पट्ट्या झाल्या. त्यानंतर कॅनव्हासची जी चमकणारी बाजू असते ती कापडाच्या उलट बाजूवरती ठेवून प्रेसने चिपकवून घ्यायचं, म्हणजे ते हलणार नाही. हे प्रेसने चिपकवल्याच्या नंतर सरळ बाजू अस्तरवरती ठेवून कॅनव्हासच्या अगदी किनारीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. हे इथे मी तुम्हाला दिसण्यासाठी इथे थोडंसं मार्किंग केलं. कॅनव्हासवर टीप टाकायची नाही, कॅनव्हासच्या किनारीने टीप टाकायची. कॅनव्हासवर टीप टाकली तर आपला आकार थोडासा बिघडू शकतो, म्हणून कॅनव्हासच्या अगदी किनारीने टीप टाकायची आणि तिथे कोपऱ्यामध्ये व्यवस्थित सुई खाली टाकून मग मशीनची सुई फिरवायची. कापड व्यवस्थित फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि मग कापड बाहेर काढायचं. त्याच्यानंतर हे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून टाकायचं. हे कट केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण इथे गोल सर्कलला वगैरे छेके देऊन घ्यायचे आहे. छेके दिल्याने आपला जो आकार आहे तो व्यवस्थित पलटी होतो आणि त्याची फिनिशिंगसुद्धा छान येते. अशा प्रकारे पूर्ण आपल्या पट्टीला कट्स देऊन घेतल्याच्या नंतर हे असे पट्टी पलटी करून घ्यायची. ही पलटी केल्याच्या नंतर याच्यावरती थोडंसं प्रेस फिरवून घ्यायची. आणि आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते कॅनव्हासच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं. अशा प्रकारे कॅनव्हासच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि आपली जी बाही तयार केली होती त्या बाहीचा आणि पट्टीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. कारण आपण सेंटरपासून दंडगेराचं माप बरोबर दोघंही बाजूने व्यवस्थित टाकलेलं होतं, तर बाहीचा पण आणि पट्टीचा पण इथे सेंटर काढून घेतला आणि जो आपला मेन कापड फोल्ड केला होता तिथे चॉकने मार्किंग करून घ्यायची आणि बाहीच्या सेंटरवर पट्टीचा सेंटर ठेवायचा आणि चॉकने मार्किंग जिथे आपण केली आहे त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची. जी आपण चॉकने मार्किंग केली होती त्यावरच शिलाई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने ही शिलाई टाकून झाली. त्यानंतर ही जी स्टिचिंग मार्जिनमध्ये केलं त्यानंतर वरतून पट्टीच्या अगदी किनारीने शिलाई टाकायची. इकडे तिकडे शिलाई जाऊ द्यायची नाही, त्याच्याने फिनिशिंग आपलं जातं. मग अशा पद्धतीने किनारीने शिलाई टाकून घ्यायची आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं. अशा प्रकारे ही आपली बाही इथे तयार झाली. अशाच प्रकारे आपल्याला दोघंही बाह्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ही बाही आता ब्लाऊजला कशी जोडायची. ब्लाऊजला जोडण्यासाठी सर्वात आधी आपली ही खोल बाजू बाहीचा सेंटर तयार करून घ्यायचा. इथे तो सेंटर ब्लाऊजच्या शोल्डरचा जो जोड आहे त्यावरती ठेवायचा आणि इथे बाही जोडायला सुरुवात करायची. चेक करून घ्यायचा आणि मग बाही जोडायला सुरुवात करायची. आणि जर इथे कापड थोडासा एक्स्ट्रा होत असेल तर तिथे 1 किंवा 2 जितक्या जोडण्या बसतील, प्लेट्स बसतील, तशा प्रकारे तिथे प्लेट्स टाकून घ्यायच्या. अशा आणि बाहीचा सेंटर शोल्डरच्या बरोबर सेंटरवर यायला पाहिजे. अशा पद्धतीने ही बाही जोडून घ्यायची. ही बाही आपली जोडून इथे तयार झालेली आहे. त्याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची आणि इथे बाहीची आता फायनल फिटिंग करून घ्यायची. आता ही बाही तयार झाल्यावर या ब्लाऊजचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर याआधी अपलोड केलेला आहे. ब्लाऊज कटिंग आणि बाही कटिंग दोघंही आपल्या चॅनलवर आहे. बाहीचा फायनल लुक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल.